7 जन्मी मला राणाजीच पती म्हणून मिळावे, त्यांच्या असण्यातच माझं सुख आहे. ते फक्त आणि फक्त माझेच राहू देत. देवा, अंजलीबाई जगातल्या समजात भारी बायको आहेत. मला 7 जन्म याच बायको म्हणून मिळू देत. त्यांच्यामुळे आज माझं भलं झालं. मला त्याच हव्या जन्मोजन्मी. तुम्ही इथे काय करताय? मी ते हा लाडूला वडाच्या झाडाची पूजा कशी करतात ते दावाला आलतो. लाडूला? होय. पण लाडू तर पैलवान आहे. काय रे लाडू, तू तर ब्रह्मचारी राहणार होतास ना, मग तुला कशाला वटपौर्णिमा बघायची? मला काय नाही राहणं येत होतो. तू जाऊन कोण? मी काल बोलले म्हणून लगेच आलात ना? नाही हो, ते मी आपलं प्रेमान आलोय. माहितीये मला तुमचं प्रेम. काल सुद्धा आणि आजही तुम्हाला मीच आठवण करून दिली. असं काय नाही. तसंच आहे. तुम्ही ज्या मुलीशी पहिल्यांदा बोललात ती मुलगी मीच आहे. माझ्याशिवाय काही पर्याय नाहीये ना तुम्हाला. दुसरी कुणी असती ना तर काय बोलताय तुम्ही? आता दुसरी कोण कशाला पाहिजे? तेच तर, दुसरी कोणी नाहीये ना म्हणून हे असं सगळं चालू आहे. दुसरी कोणी मिळाली असती तर तुम्हाला ऑप्शन मिळाला असता ना. हो, तुम्हाला पहिल्यांदा ना शेवटचं सांगतो, तुम्हीच माझा पहिला ना शेवटचा ऑप्शन आहे. हे लाडू, चल चल तू, आपण जाऊया. अजून कशी आली नाही ती? सूरज, तुला फव देऊ का अजून जरा? बस तेवढं बस. अरे अजून थोडं घे की. नको, खरंच नको, असं पितो तरी. काका बोका. अरे वा वा वा, पहिलवान हो, या की इकडं. जा काका बोकाकडे जा. ये 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 ये. आलास, बरं झालं. अरे कुठं होतास इतका वेळ? बरं खायला आणू काय? नाही गोदाक्का, अजिबात नको. लय गरगरीत झाले मला. अरे तुला नाही म्हणत मी, राणाला म्हणते. राणाला दिवस नको. तुला खायला दिले की मला देतोय. राणा असं का म्हणून? थांब सांगतो तुला. ए लाडू, अरे गप गप. मग बस बस खाली बस गोदाक्का. राणाचा वडाचा उपवास आहे म्हणून मला त्याच्या वाटणीचा मला खाऊ घालतोय. माऊन त्याच्यासाठी उपवास केलाय म्हणून राणा दान पण केलाय. कुणाला सांगायचं नाही बघ. राणादा गोदाक्का कुणाला सांगणार ना तुझा उपवास ऐकते. काका बोका, ऐकलास काय लाडू काय म्हणतोय? अरे आम्ही कशाला कुणाला सांगू? गोदाक्का, राणादानं वहिनीसाठी वटपौर्णिमेचा उपवास केलाय हे कुणाला सांगायचं नाही बघ. नाही बाबा. हा,
रानानं अंजलीसाठी वटपौर्णिमेचा उपवास ठेवलाय हे मी कुन्हा कुणाला नाही सांगणार. राणा, तू अंजलीसाठी वटपौर्णिमेचा उपवास धरला हे मी कुन्हा कुणाला नाही सांगणार. रानादा तुझा उपवास आम्ही कुणाला सांगणार नाही. अहो उठा उठा तर. हे घ्या बाण. गोदाका हे जरा धरता. अहो पाया पडतो. गोदाका हे कुठे आहेत? वर खोलीत आहे. अहो, आता काय सांगू, उगाच चिडचिड करत आले. अगं आता उपाशी पोटी असल्यावर चिडचिड होणारच की माणसाची. त्यानं तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास केलाय. हा पण हे कुणाला सांगू नका असं लाडू म्हणलाय बघा. मी ना रानादा. आलेच मी. अरे वा, श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ. आज मस्त असणार आहे जेवण. वासावरच कळतंय. तुम्ही जेवलात का? मला तर फार भूक लागली. हा चला 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 जेवून घेऊयात. अच्छा, म्हणजे मी उपास सोडायच्या आधीच तुम्ही उपास सोडलात वाटतं. बाकी काही म्हणा, फार प्रेम आहे तुमचं तुमच्या बायकोवर. वटपौर्णिमेचा उपास बायका करतात माहिती होतं, पण नवराही करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं. छान. तुमच्यासाठी नाही केला उपवास, ऑप्शन साठी केलाय. मला माहिती आहे तुमचा पहिला आणि शेवटचा ऑप्शन मीच आहे. आता राग गेला असेल तर उपास सोडूयात का? अहो, कधी एकदाच खातोय असं झालं होतं बघा मला. ज्या प्रेमाच्या माणसासाठी उपवास केलाय त्यालाच भरू द्या पहिला घास. ज्या प्रेमाच्या माणसासाठी तुम्ही उपास केलाय त्याला भरवू द्या पहिला घास.
जर पुढे कधी आलाच दुसरा ऑप्शन तर आलाच तर तुम्ही आहे की मला परत आणायला. हो, तुम्ही कितीही माझ्यापासून लांब जायचा प्रयत्न केलात ना तरी मी तुम्हाला खेचून आणेन. चालतंय की. खा आता. लाडू लाडू चल नाश्ता करायला. लाडू लाडू कुठे गेला? श्रीपती दादा लाडू बाहेर आहे. नाही मग गेलं कुठे? बर ठीक आहे. लाडू यो बघा सापडला लाडू. बाहेर लपून बसला होता. का नाश्ता नाही करायचा? राहणार असेल तर नाही करणार. वहिनी काल रानादानी लई खाऊ घातला होता म्हणून आज मी घाबरला यो. अरे बाळा काल उपास होता ना म्हणून त्यांनी तसं केलं. आणि आता ते घरातच नाहीयेत, कोल्हापूरला गेलेत. चल पटकन तू नाश्ता करून घे. चल लवकर. चल चल खाऊन घे चल पटापट. चल चल चल. बस तिकडे. राधाताई हो बस बस बस. राधाताई भाऊजींसाठी आणि श्रीपती दादांसाठी नाश्ता घेऊन या. चला. माऊ राहणार कुठं आहे? येतील एक तासाभरात. नमस्कार पाठक गायकवाडबाई. नमस्कार सन्नी दादा. हो नमस्कार. हो या की आतमध्ये. या 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 बसा. या बसा बसा. या आपल्या गावच्या सरपंच बाई. हो आमच्याच गावचे आहेत. आम्ही ओळखतो की असनी. औपचारिकता. हा तर आज आम्ही एक विनंती घेऊन आलोय आपल्याकडे. बोला की. परवात शाहू जयंती झाली, त्यानिमित्तानं आज आपण एक श्रमदानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत तर्फे आयोजित केलाय. आपली शाळाही सहभागी झाली आहे त्यामध्ये. अरे वा. आणि विशेष म्हणजे लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम आयोजित केलाय आपण. अरे वा. आपण बी सहभागी व्हावं म्हणून आलोय. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही आणि राणादानं यावं. हो म्हणजे सहभागी होऊ आम्ही, पण प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या गावातलाच कार्यक्रम आहे. वहिनी आपल्या शाहू महाराजांनी शिक्षण आणि खेळ याला लय सपोर्ट केलाय बघा. आणि आपल्याकडे दोन्ही बी आहे, रानाचा खेळ आणि तुम्ही शिक्षण. तेव्हा तुम्हीच या प्रमुख पाहुणे म्हणून. काय महाजन सर बरोबर आहे ना? शिक्षण आणि क्रीडा. क्रीडा असा शब्द आहे तो. हा हा तेच तेच खेळ. येशीला नव राणादात दिसत नाही कुठं. कामासाठी कोल्हापूरला गेलेत, येतीलच. एवढं पाणी घ्या आणि नाश्ताही करून जायचा. नाही नको, अजून गावामध्ये सर्वत्र निरोप द्यायचंय. बरं ठीक. आमचं काय आलं अचानक ठरलं ना म्हणून. पण तुम्ही दोघांनी मात्र नक्की उपस्थित राहायचं. हो नक्की. चालते चला येऊ. हो हो चालेल. थँक्यू. सनीदा हा पहिलवानच टिफिन घेऊन या. फॅन्सी ड्रेस घालून. काय पहिलवान? इकडे जो. हा? चला. हा हा. हो लाडू शेठ चला आवरा पटापटा. फॅन्सी ड्रेस घालायचा आहे आपल्याला. कसला? अरे म्हणजे असं वेगळा आणि लई भारी ड्रेस असतो बघ. घालणार काय? मी बी घालणार तसला. आंबर चल आधी खाऊन घे.
ताईसाहेब, ताईसाहेब, ओ ताईसाहेब, अहो खाली काय चालले बघितलं का? काय? अहो गावात का नाही शाहू महाराजांची जयंती करायचं ठरलंय. समजा मान पण ते राणादान मास्तनीला मिळालाय. आता ते थोरले तर मान बी त्यासनेच मिळणार ना ग. काय म्हणलं? अगं आता थोरले पण त्यांच्याकडे म्हणल्यावर मान बी त्यांच्याकडेच जाणार की. अहो ताईसाहेब, तू मसनी ताप बी पाला नाही ना व? काय बडबडायला सर? नाही चंदे, आजपासून आम्ही थोरलेपणावर आणि समध्या हक्कांवर पाणी सोडलं. अहो पर का? अहो तुम्ही उत्तमराव जाधवांची खानदानी लेख हायसा, अशी हार मानू नका ताईसाहेब. सोडलं म्हणलं ना ब. ताईसाहेब, अहो तुम्ही उमेद हारू नका सा. आज तर काही वेळेला मनासारखं होत नाही म्हणून काय हात पाय गाळून बसायचं असतं का? आम्ही हरलो नाही. मग असं का करताय? कारण आम्हासनी आमचा संसार नवरा महत्वाचा. तोच जर संकट नसल तर मग ह्या हक्क, एवढा पैसा, इस्टेट का पेटवायचंय काय? हो ताईसाहेब, पर नाही चंदे, त्या लाडूला घालवायला आम्हीच पैसे दिलत मावशीला. हे कळलंय तुझ्या सन्निधाला. नाही ते बोललं आम्हासनी. त्यांचं बी बरोबर आहे ग. लई वाईट वागलो बघ आम्ही आज पतूर. चंदे, तू आता असं हे चुगल्या करायला येत जाऊ नकस बघ आमच्याकडं. आम्हासनी चांगल्या सुनेचं आणि चांगल्या बायकोचं कर्तव्य पार पाडायचंय. बघू तर आम्हासनी जमतंय का. गोदाक्का, लाडूसाठी दूध आणा. काका बघा, मी जिंकलं तो हारला. लाडू धर दूध, दोन्ही हाताने धर. घ्या चा. आमच्या लाडूकडनं शिका जरा. लई चहा पिणं चांगलं नसतंय. पण गोदाक्का, चहा पिल्यावर कशी तरतरी त्या बघा काम करायला. आणि दुधानं काय पटकी भरते होय तुला? उग काय तरी. बघ माझा लाडू किती छान आहे, कसा गटा गटा दूध पितोय. अरे वा वा वा. पी 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 पी. संपलं. शाबाश. माऊ तुम्ही राहणार कुठं जाणार आहे? अरे परवा शाहू जयंती झाली की नाही, त्यानिमित्त आपल्या गावात कार्यक्रम आहे. आपण सगळ्यांनी जायचं तिकडे. तू पण येणार ना? जयंती म्हणजे हे वाढदिवस. केक पण कापणार आहात? नाही केक नाही कापणार आहे. मग काय करणार वाढदिवसाला? अरे शाहू महाराज ना खूप मोठे राजे होते, लोकांचे राजे. लोकांसाठी त्यांनी खूप चांगली कामं केली. शाळा बांधल्या, हॉस्टेल्स काढली. आपल्या माणसांना शिकता यावं म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलंय. माणूस शिकला तरच तो शहाणा होईल, मोठा होईल, हे त्यांना आधीच माहिती होतं. आणि कुस्तीसाठी बी लई मोठी मोठी कामं केली बरं का त्यांनी. आपलं खासबाग मैदान शाहू महाराजांनीच बांधलंय की. हो, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी खूप मोठं काम केलंय. आणि गोरगरिबासाठी लय काम केले त्यांनी. जातीपात व धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारा राजा म्हणजे लोकराजा छत्रपती शाहू महाराज. अगदी बरोबर. चला आता आपण जायची तयारी करूया. वहिनी, अहो पण लाडूच्या फॅन्सी ड्रेसचं काय हो? जे आपला लाडू आहे की नाही, सगळ्यात पोरांमध्ये असं झळकला पाहिजे हो. लाडू कोण बनणार तू? सुपरमॅन? हा वहिनी, आपण सुपरमॅन बनवूया लाडूला. एकदम ताकदवान सुपरमॅन. काय नाही काका बोका, शाहू महाराज बनणार. बर बर. भारी आहे की. झालं म्हणून समज डन.